न्यू मॉम्स आहेत ते देखील सेलिब्रिटीज प्रमाणे आपलं वजन कमी करू शकतात. हे पोस्टपार्टम डिप्रेशन आहे का? डाएट किंवा एक्सरसाइजला सुरुवात कधी करायला पाहिजे? जेव्हा बाळ हसायला लागतं तेव्हा हेअर फॉल आपोआप होतो, तर याचं नक्की काय कारण आहे? माझ्या बाळासाठी सर्व बेस्ट करणार आहे. आय विल बी द बेस्ट मॉमी. जे काही मी करेन ते सर्व योग्यच करेन. स्वतःचे बॉडी इमेज इश्यूज. नमस्कार, आजचा आपला टॉपिक आहे पोस्टपार्टम वेट लॉस, म्हणजेच बाळंतपणानंतर वजन कसं कमी करायचं. न्यू मॉमीजच्या मनामध्ये बरेचसे प्रश्न असतात, जसं पोस्टपार्टम वेट लॉस कधी सुरू करावा, एक्सरसाइज कधी सुरू करावी, डाएट कधी सुरू करावं, डाएट केलं तर त्याचा लॅक्टेशन म्हणजेच बाळाच्या दुधावरती काही परिणाम होईल का, असे असंख्य प्रश्न न्यू मॉमीजच्या मनात असतात. हेच प्रश्न विचारण्यासाठी आज आपल्या चॅनलवर आली आहे वर्षा. हाय वर्षा, वेलकम टू द चॅनल. थँक्यू मृणाल, मला बोलवल्याबद्दल. नमस्ते, मी वर्षा पवार, योगा इन्स्ट्रक्टर आहे. पोस्टपार्टम वेट लॉस या विषयी आपण मृणालकडून खूप साऱ्या गोष्टींबद्दल जाणून घेणार आहोत. तर मृणाल, माझा पहिला प्रश्न असा आहे की पोस्टपार्टम वेट लॉस हा इतर वेट लॉस पेक्षा वेगळा कसा आहे? येस, थोडासा वेगळा आहे. पोस्टपार्टम वेट लॉस मध्येही आपल्याला कॅलरीज कमी कराव्या लागतात, कॅलरी डेफिसिटमध्ये राहावं लागतं. पण पोस्टपार्टम वेट लॉस मध्ये इतरही गोष्टींकडे लक्ष द्यावं लागतं, म्हणजे त्या न्यू मॉमची रिकव्हरी, कारण डिलिव्हरी जस्ट झालेली असते, मग त्याच्यानंतर रिकव्हरीलाही थोडासा वेळ लागतो. मग रिकव्हरीमध्ये हेल्प करणारा तो डाएट असावा. न्यू मॉमीच्या एनर्जी लेवल्स खूप कमी होऊ नयेत, त्यामुळे कॅलरीज खूप कमी करून पण चालत नाहीत. परत न्यूट्रिशियस असायला हवं. लॅक्टेशन, मिल्क सप्लाय जो आहे त्याच्यावरती कमी एफेक्ट होईल असं असायला हवं. त्यामुळे हा जो पोस्टपार्टम वेट लॉस डाएट जो आहे तो अगदी प्रॉपरली किंवा मेटिक्युलसली थोडा प्लॅन करावा लागतो. पोस्टपार्टम वेट लॉस करायचं असेल तर त्याला आपण डाएट किंवा एक्सरसाइजला सुरुवात कधी करायला पाहिजे? येस, यासाठी काही गाईडलाईन्स आहेत. जर तुमची नॅचरल किंवा वजायनल डिलिव्हरी झाली असेल तर तुम्हाला 6 to 8 वीक्स पर्यंत रेस्टची गरज असते. तो तेवढ्या वेळामध्ये बॉडी रिकव्हर होऊ शकते आणि त्याच्यानंतर तुम्ही डाएट आणि हळूहळू एक्सरसाइज करायला सुरू करू शकता. हे झालं नॅचरल डिलिव्हरीच्या बाबतीत. पण जर तुमची सी सेक्शन डिलिव्हरी झाली असेल तर बॉडीला रिकव्हर होण्यासाठी 20 to 24 वीक्स म्हणजे जवळपास एक 5 ते 6 महिने लागतात. ओके, मग त्याच्यानंतर तुम्ही एक्सरसाइज आणि डाएटला सुरुवात करू शकता. डाएट सी सेक्शनच्या बाबतीत मी म्हणेल डाएट तुम्ही आधीच सुरू करू शकता, बट एक्सरसाइज जे आहे सी सेक्शन ज्यांचं झालंय त्यांनी 5 ते 6 महिन्यानंतर सुरू करावी. आणि दोन्ही केसेसमध्ये एक्सरसाइज करण्याच्या आधी डॉक्टरांची परमिशन घ्यावी. डॉक्टरने तुम्हाला ग्रीन सिग्नल दिला की मग तुम्ही एक्सरसाइजला सुरू करू शकता. पण डाएट जे आहे ते तुम्ही एक 6 ते 8 आठवड्यानंतर सुरू करू शकता दोन्ही केसेसमध्ये. आणि प्लस याच्यामध्ये तुमचं पर्सनल प्रेफरन्स पण मॅटर करतं. मे बी काही न्यू मॉम्सला असं वाटू शकतं की नाही, आय टेक थिंग्स स्लोली, मला काही महिने जे आहे ते फक्त बाळावरती लक्ष द्यायचं आहे सध्या, तर काही आय एम नॉट कन्सर्न्ड अबाउट द वेट, सो ते नंतर सुरू करू शकतात. काही जणांना असं कंपल्शन असतं की ऑफिसला जॉईन करायचं वगैरे, तर मग ते वाटतल्यास ते लवकर सुरू करू शकतात. बट ऍटलीस्ट 6 to 8 वीक्स थांबणं गरजेचं आहे. तेवढा वेळ लागतो बॉडी रिकव्हर होण्यासाठी. पोस्टपार्टम वेट लॉस मध्ये आपण डाएट एक्सरसाइज करतो, त्याचा ब्रेस्ट मिल्क वरती काही परिणाम होतो का? म्हणजे लॅक्टेशन वरती काय परिणाम होतो? येस, ऑफकोर्स. तुम्ही ज्यावेळेस फक्त एक्सरसाइज आणि डाएटच नाही, इव्हन थोडं जरी तुमची ऍक्टिव्हिटी वाढली, थोडं ही झोप कमी झाली, थोडं तुमची दमछाक झाली, तरीही ब्रेस्ट मिल्क वरती नेगेटिव्ह इम्पॅक्ट पडतो. त्यामुळेच पोस्टपार्टम वेट लॉस मध्ये कॅलरीज अगदी खूप कमी केल्या, तुम्ही जर खूप स्ट्रिक्ट डाएट केलं किंवा तुम्ही जर खूप अशी रिग्रेस एक्सरसाइज केली तर नक्कीच त्याचा नेगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो ब्रेस्ट मिल्क वरती होतो. ब्रेस्ट मिल्क कमी होईल. यासाठीच असं सजेस्ट केलं जातं की न्यू मॉमीजनी वेट लॉसचा विचार हा थोडासा एक बाळ जेव्हा एक्सटर्नल फूड वरती जातं त्यावेळेस करायला हवा. बट अगेन हे प्रेफरन्स पण असू शकतं की तुम्हाला थोडंसं लवकर वेट लॉस सुरू करायचं आहे का. सो जरी तुम्ही पोस्टपार्टम वेट लॉस लवकर जरी तुम्ही डिसाईड केलं की सुरू करायचं आहे, मला लवकर वेट लॉस करायचा आहे, तरीही कॅलरीज अगदी खूप कमी करून चालत नाही. आपण जसं पाहतो की सेलिब्रिटीज खूप झपाट्याने वजन कमी करतात आणि आपल्या कामाला सुरुवात करतात, तर इतर जे न्यू मॉम्स आहेत ते देखील सेलिब्रिटीज प्रमाणे आपलं वजन कमी करू शकतात? येस, ऑफकोर्स, का नाही करू शकणार. सेलिब्रिटीज सारखं जर डेडिकेशन असेल, जर डिसिप्लिन असेल, तशा फॅसिलिटीज असतील तर नक्कीच त्याही तेवढ्या पटकन वेट लॉस करू शकतात, पोस्टपार्टम वेट लॉस करू शकतात. बट इथे आपल्याला हे लक्षात घ्यायला हवं की ह्या ज्या सेलिब्रिटीज आहेत त्या प्रेग्नन्सीच्या आधीपासूनच बरीच ऍक्टिव्ह लाईफस्टाईल फॉलो करत असतात. त्यांचं एक्सरसाइज म्हणा, डाएट म्हणा, हे आधीपासूनच अगदी प्लॅन्ड असतं.
आणि त्यामुळे त्या डिलिव्हरी नंतर लगेचच त्यांची एक्सरसाइज वगैरे रिझ्यूम करू शकतात, का तर त्यांचं फिटनेस लेवल तेवढं असतं. आपली लाईफस्टाईल ही थोडी डिफरंट असते, तेवढं फिटनेस लेवल नसतं. आपल्या प्रायोरिटीज त्या नसतात. आपल्याला प्रायोरिटी नसते की मला लगेचच वेट लॉस करून कॅमेऱ्यासमोर यायचं, ही आपली प्रायोरिटी नसते. सो इट डिपेंड्स. जर तुम्ही त्यांच्याप्रमाणे फिट असाल, जर तुम्ही त्यांच्याप्रमाणे लाईफस्टाईल फॉलो करू शकत असाल, तशा फॅसिलिटीज तुमच्याकडे असतील, देन ऑफकोर्स यू कॅन ऑल्सो लूज युअर पोस्टपार्टम वेट क्विकली. डिलिव्हरी नंतर वेट लॉस हा सोपा व्हावा त्यासाठी आपण प्रेग्नन्सीच्या आधी किंवा प्रेग्नन्सीमध्ये आपण काही काळजी घेऊ शकतो का? सर्वात आधी तर प्रेग्नेंट लेडीजनी 2 जणांसाठी जेवणं, 2 जणांसाठी खाणं हे अगदीच चुकीचं आहे. प्रेग्नेंट लेडीजनी 2 जणांसाठी खाणं गरजेचं नाही. हे जुन्या काळात ऍप्लिकेबल होतं, ज्यावेळेस जी प्रेग्नेंट लेडी आहे ती अगदी वयाने कमी असायची, अंडरवेट असायची, अगदी कृश असायच्या आधीच्या महिला. देन त्या स्वतः मालनरिष्ट असायच्या, त्यांचं स्वतःचं पोषण नसतं झालेलं. त्यांना येणाऱ्या प्रेग्नन्सीसाठी लवकर तयार व्हावं लागायचं, लवकर रिकव्हरी व्हावी. त्यासाठी त्यांना असं म्हटलं जायचं की तुला 2 जणांसाठी खायचं आहे. बट आता ती सिच्युएशन नाहीये. आता ऑलरेडी ज्या एक्सपेक्टिंग मॉम्स आहेत त्या ऑलरेडी अगदी आयडियल वेट कॅटेगरीमध्ये असतात किंवा ओव्हरवेटच असतात. आणि त्याच्यातही जर 2 जणांपुरतं जर खाल्लं तर तेवढ्या कॅलरीज जर खाल्ल्या तर ऑब्व्हियसली त्यांचं वेट प्रेग्नन्सीमध्ये खूप वाढेल आणि ओबेस होतील त्या, आणि मग डिलिव्हरीमध्येही प्रॉब्लेम्स येतील, आणि नंतर तर पोस्टपार्टम वेट लॉसमध्ये तर इश्यू होतीलच, बट त्याचे प्रॉब्लेम्स मग डिलिव्हरीमध्ये पण येतात. सो इट इज बेटर की तुम्ही 2 जणांसाठी खाण्यापेक्षा न्यूट्रिशियस गोष्टी खा. येस, थोडा आहार वाढवला पाहिजे. समजा 1-1.5 पोळी खात आहे तर 2 पोळी खाऊ देत. भाज्या भरपूर इन्क्लूड करायला हवेत, फ्रुट्स इन्क्लूड करायला हवेत, प्रोटीन, हाय प्रोटीन डाएट असायला हवं. सो न्यूट्रिशियस गोष्टी खा, बट 2 जणांसाठी खावं प्रेग्नेंट लेडीजनी हा विचार सध्या तरी रेलेव्हंट नाहीये. पोस्टपार्टम डिप्रेशन हे बऱ्याच न्यू मॉम्सला येतं, तर त्याचा काही वजनावरती पण परिणाम होतो का? ऍक्च्युली हे पोस्टपार्टम डिप्रेशन आहे काय, त्याचा वजनावर कसा इफेक्ट होतो? येस, डिलिव्हरी नंतर, प्रेग्नन्सीमध्येही डिलिव्हरी नंतरही आपल्या बॉडीमध्ये हॉर्मोन्सची खूप उथलपुथल झालेली असते ना, खूप इम्बॅलन्स झालेलं असतं. आणि अचानक हे हॉर्मोनल इम्बॅलन्स जे झालेलं असतं, की जे हॉर्मोनल चेंजेस जे झाले असतात, ते एक इम्पॉर्टंट रिझन आहे पोस्टपार्टम डिप्रेशनचं. प्लस अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स, म्हणजेच मी अगदी माझ्या बाळासाठी सर्व बेस्ट करणार आहे, आय विल बी द बेस्ट मॉमी, जे काही मी करेन ते सर्व योग्यच करेन, मी कुठेच चुकणार नाही, हे एक रिझन असू शकतं. अनरिअलिस्टिक एक्सपेक्टेशन्स स्वतःकडूनच ठेवणं. देन फॅमिली किंवा रिलेटिव्ह कडून सतत होणारं कम्पॅरिझन, की अमुक अमुक व्यक्तीचं बाळ तर खूप गुटगुटीत आहे, तुझ्या बाळाला बाळचं कसं नाहीये वगैरे, अशा बऱ्याचशा गोष्टी रिस्पॉन्सिबल असतात. देन स्वतःचे बॉडी इमेज इश्यूज. ऑफकोर्स प्रेग्नन्सीमध्ये गेल्या 1 वर्षभरामध्ये तुमची बॉडी बरीच चेंज झालेली असते, बरोबर. देन लूज टमी, लूज स्किन झालेली असते, सॅगिंग ब्रेस्ट. तुम्ही ब्रेस्ट फिडिंग मॉम आहात तर ऑब्व्हियसली ब्रेस्टचा जो शेप वगैरे आहे तो सॅगिंग झालेला असतो, त्यामुळेही कॉन्फिडन्स लो होतो लेडीजचा. देन येणारा स्ट्रेस, बाळाची एवढी रिस्पॉन्सिबिलिटी आलेली असते, अनएक्सपेक्टेड असतं की ह्याचं स्केड्यूल कसं असणार आहे, झोप पुरेशी होत नाही. या सगळ्या गोष्टींमुळे पोस्टपार्टम डिप्रेशन येऊ शकतं. आणि इट इज व्हेरी कॉमन. खूप वेळा ते अनडिटेक्टेड जातं, म्हणजे कळूनच येत नाही की ही जी न्यू मॉम आहे हिला डिप्रेशन आहे किंवा काहीतरी कंडिशन आहे. ह्या पोस्टपार्टम डिप्रेशनचा वजनावर कसा परिणाम होतो आणि ह्याला आपण कसं टॅकल करू शकतो? येस, पोस्टपार्टम डिप्रेशनच नाही, इतरही डिप्रेशन जेव्हा असतं त्यावेळेस बऱ्यापैकी अ पर्सन ट्राईज टू फाइंड सोलेस इन फूड, म्हणजे जेवणातून आनंद प्राप्त करण्याचा प्रयत्न करत असतं. बरेचसा ओव्हर इटिंग पण होतं. आणि अगेन जसं मी म्हटलं की झोप झालेली नसते, स्ट्रेस असतो भरपूर, मग यामुळेही वेट गेन होतं. ओके, सो नॉट ओनली डिप्रेशन बट जे लॅक ऑफ स्लीप किंवा स्ट्रेस आहे त्यामुळे वजन वाढतं, न्यू मॉमीचं वजन वाढू शकतं. आता याला हँडल कसं करायचं? वेल, द फॅमिली हॅज अ व्हेरी बिग रोल टू प्ले इन दिस. जोपर्यंत तुमच्या फॅमिलीचा जर तुम्हाला सपोर्ट असेल तर देन यू कॅन टॅकल इट व्हेरी वेल. तर ते कसं, तुम्ही थोडासा जी न्यू मॉम आहे तिला टाइम देऊ शकता, स्केड्यूल करू शकता की ती झोप पूर्ण होईल, तिची कमीत कमी 7 ते 8 तासाची झोप तिची पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यायला पाहिजे. देन शी शुड गेट टाइम फॉर एक्सरसाइज, अगदी लाईट एक्सरसाइज. मी म्हणत नाही की रिग्रेस करायला पाहिजे, तर लाईट एक्सरसाइज म्हणजे काय, बाहेर जाऊन थोडंसं मोकळ्या हवेमध्ये वॉक करणं किंवा थोडीशी तिने जर स्ट्रेचिंग केली, थोडा तिला मी टाइम देणं,
ओके, याच्यानेही बराच फरक पडतो. जर न्यू मॉमीजनी गायडेड मेडिटेशन वगैरे केलं तर पोस्टपार्टम डिप्रेशन जे आहे ते कमी होण्यामध्ये हेल्प मिळते. पुढे जाण्याआधी मला एक सांगावंसं वाटेल की जसं आज आपण न्यू मॉम्स वेट लॉस या टॉपिकवरती व्हिडिओ करत आहोत, तसेच आपण दर शुक्रवारी विमेन्स हेल्थ म्हणजे स्त्रियांच्या आरोग्याशी रिलेटेड जे प्रश्न आहेत त्यावरती व्हिडिओ बनवणार आहोत. तुम्हाला जर काही प्रश्न असतील तुमच्या मनामध्ये स्त्रियांच्या आरोग्याशी निगडीत तर नक्की आम्हाला कमेंट्समध्ये विचारा आणि कुठल्या टॉपिकवरती तुम्हाला व्हिडिओ हवाय तेही सांगा. पोस्टमॉर्टम वेट लॉस डाएट हा कसा प्लॅन करावा, म्हणजे त्याच्यामध्ये काय काय समावेश असायला पाहिजे, कोणते पदार्थ असले पाहिजे? येस, सर्वात आधी त्यांना मी असं ऍडवाइस करेन की तुम्ही एखाद्या प्रोफेशनल न्यूट्रिशनिस्ट किंवा डायटिशियनकडनं हा डाएट घ्यावा. जर नाहीच तुम्हाला पॉसिबल झालं तर तुम्ही तुमच्या मेंटेनन्स कॅलरीज ज्या आहेत त्या कॅल्क्युलेट करू शकता. आता ह्या मेंटेनन्स कॅलरीज काय असतात? तेवढ्या कॅलरीज ज्या खाल्ल्याने ना तुमचं वजन कमी होईल ना वजन वाढेल, याला म्हणतात मेंटेनन्स कॅलरीज. ओके, आता हे तुम्हाला इंटरनेटवरती मिळून जाईल. हाऊ टू कॅल्क्युलेट मेंटेनन्स कॅलरीज, हाईट, वेट हे तुम्हाला एंटर करायचं असतं आणि तुम्हाला तुमच्या कॅलरीज ज्या मेंटेनन्स कॅलरीज आहेत त्या कळून येतील. आता न्यू मॉमसाठी या मेंटेनन्स कॅलरीपेक्षा 300 ते 500 कॅलरीज जास्त घ्यायला हव्यात. ते का? एकतर न्यू मॉम आहे, बाळाचं तिला संगोपन करायचं आहे, सर्व गोष्टी तिला खूप ऍक्टिव्ह असते ती, त्यामुळे तिला 300 to 500 कॅलरीज ह्या थोड्या एक्स्ट्रा द्यायच्या, म्हणजे त्याचा ब्रेस्ट फीड वरतीही एफेक्ट होत नाही. ओके, आता कुठले पदार्थ इन्क्लूड करायला हवेत? सर्वात आधी तर जस्ट रिकवर होत आहे तिची बॉडी न्यू मॉमची, सो पोस्टपार्टम रिकव्हरीमध्ये हेल्प करणारे जे प्रोटीन आहे. सो प्रोटीन हे इम्पॉर्टंट असलं पाहिजे. आधी आपलं ताट वाढायला घेताना प्रोटीन काय सोर्स आहे हे बघावं. आता व्हेजिटेरियन असाल तर तुम्ही दुग्धजन्य पदार्थ, दूध, पनीर, दही, चीज घेऊ शकता. सोयचे जे प्रॉडक्ट्स आहेत जसं सोय मिल्क आहे किंवा सोया वडी ज्याला म्हणतात ते आहे, ते तुम्ही घेऊ शकता. स्प्राउट्स, मूड आलेले कडधान्य, याच्यामध्ये थोडंफार प्रोटीन असतं. ओके, नॉन व्हेजिटेरियन असाल तर एग्स, चिकन, फिश हे रेग्युलरली असलंच पाहिजे तुमच्या डाएटमध्ये. 2 तुमचे जे मील्स आहेत, दुपारचं जेवण, रात्रीचं जेवण, याच्यामध्ये प्रोटीन सोर्स हा असायलाच हवा. ओके, आता सेकंड याच्यानंतर आपण जाऊ शकतो व्हेजिटेबल्स, फ्रुट्स याच्याकडे. भरपूर भाजी, भरपूर फळं खायला हवीत. एकतर फायबर असतं आणि त्याच्यामध्ये भरपूर न्यूट्रिएंट्स असतात, मल्टीव्हायटमिन्स, विटॅमिन्स, मिनरल्स असतात. की मग आपण कार्ब्सचा विचार करायला हवा. आता कार्ब्समध्ये काय येतं? भात, भाकरी, पोळी, जे काही आहे तुम्हाला धान्य जे आहेत ते तुम्ही अल्टरनेटिव्हली यूज करू शकता अकॉर्डिंग टू युअर चॉईस. आणि फॅट्स, गुड फॅट्स पण असायला हवेत. अगेन रिकव्हरीसाठी गुड फॅट्समध्ये काय काय येतं? ड्रायफ्रुट्स जसं आल्मंड्स आले, वॉलनट्स आले, किंवा ज्या तेलबिया आहेत, सेसमी सीड्स म्हणा, फ्लॅक्स सीड्स म्हण, तीळ, जवस ज्याला आपण म्हणतो, पंपकिन सीड्स तुम्ही घेऊ शकता. जर नॉन व्हेजिटेरियन असाल तर फिश तुम्ही घेऊ शकता. याच्यामध्ये ओमेगा 3 फॅटी ऍसिड्स असतात. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्हाला रिकव्हरीमध्ये हेल्प करतील. त्यामुळे बॅलन्स डाएट असला पाहिजे आणि थोडंसं हाय प्रोटीन असलं पाहिजे. तूप पण असलं पाहिजे का? येस, तूप पण तुम्ही इन्क्लूड करू शकता गुड फॅट्स म्हणून, बट तुपाचं प्रमाण हे थोडं कमी ठेवावं. आपल्याकडे इम्पॉर्टन्स हे तुपालाच दिलं जातं रिकव्हरीसाठी म्हणून, बट तुमचा 1.25 महिन्याचा 1.5 महिन्याचा पिरियड गेल्यावरती तूप जे आहे ते तुम्ही लिमिटच करायला हवं. 1 ते 2 चमचे पुरेसे झालं. पोस्टमॉर्टम वेट लॉस आपल्याला करायचा आहे तर आपल्याला कोणत्या व्यायामाच्या प्रकाराने सुरुवात करायला हवी? जसं मी आधी सांगितलं की पोस्टपार्टम डिलिव्हरी नंतर एक्सरसाइजला सुरुवात नेहमी डॉक्टरच्या परमिशन नंतरच करावी. ओके, तुमची नॅचरल डिलिव्हरी असू दे किंवा सी सेक्शन, आधी डॉक्टरकडनं तुम्ही ग्रीन सिग्नल घ्या, मग सुरुवात करा. आता सुरुवात कशी करायची आहे? सुरुवात तुम्ही अगदी तुमच्या कॅज्युअल वॉकने करू शकता, ज्याला स्ट्रोलिंग म्हणतात. म्हणजे अगदी 10 ते 15 मिनिटं तुम्ही नॉर्मल पेसमध्ये, नॉर्मल स्पीडमध्ये वॉक करू शकता. आता हे 8 ते 10 दिवस केल्यानंतर तुम्ही थोडेसे यूज टू झाल्यावरती ह्याचा पिरियड तुम्ही अर्ध्या तासापर्यंत वाढवू शकता. ओके, देन ह्यालाही हॅबिच्युअल झाल्यानंतर तुम्ही लाईट एक्सरसाइज करू शकता. स्ट्रेचिंग जे आहेत लाईट, सूक्ष्म व्यायाम ज्याला आपण म्हणतो, त्याला तुम्ही सुरुवात करू शकता. अगेन हेही तुम्ही जे लाईट स्ट्रेचिंग वगैरे आहे तेही 1-2 आठवडे वगैरे जर तुम्ही हॅबिच्युअल झालात त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या वर्कआउटकडे जाऊ शकता. आता वर्कआउट काही असू शकतं, तुम्ही योगाचं सेशन घेऊ शकता किंवा जिम वर्कआउट घेऊ शकता. बट सुरुवात नेहमी बेसिकनीच करावी, कारण अजून तुम्ही जस्ट रिकव्हर झालेले आहात.
सो बेसिक्सनीच सुरुवात करावी, अगदी फुल फ्लेज वर्कआउटकडे जाऊ नये. अगदी हळूहळू अगदी आसनं जर तुम्ही म्हटलात तर जी सोपी आसनं आहेत त्याच्याने सुरुवात करावी, जसं सूर्यनमस्कार वगैरे आहेत त्याच्याने सुरुवात करावी. जर तुम्ही जिम वर्कआउट जरी करत असाल तर अगदी लाईट वेट बॉडी वेट एक्सरसाइजने सुरुवात करावी. हे अगदी स्टेप बाय स्टेप ग्रॅज्युअली करावं. बट सुरुवात नेहमी वॉकिंग पासून, तुम्ही घरातल्या घरातही वॉक करू शकता. सुरुवात नेहमी घरातल्या वॉकनीच करावी, नंतर तुम्ही बाहेर पडू शकता. डिलिव्हरी नंतर आपण बऱ्याचदा पाहतो की आपलं बाळ जे आहे की 4 महिन्याच्या आसपास जेव्हा बाळ हसायला लागतं तेव्हा हेअरफॉल आपोआप होतो. तर याचं नक्की काय कारण आहे? वेल येस, त्याची 2-3 कारणं आहेत. पोस्टपार्टम किंवा डिलिव्हरी नंतर इस्ट्रोजन हॉर्मोन जे आहे त्याचे लेवल्स अगदी डिप होतात, अगदी कमी होऊन जातात. हे एक रिझन आहे हेअरफॉल होण्याचं. सेकंड, स्ट्रेस अँड लॅक ऑफ स्लीप. म्हणजे खूप आलेली रिस्पॉन्सिबिलिटी आणि झोपेचं काही स्केड्यूल नसतं, त्यामुळे हेअरफॉल होऊ शकतो. आणि थर्ड खूप इम्पॉर्टंट आहे ते म्हणजे लॅक ऑफ नरिशमेंट. होतं काय, बाळ 2-3 महिन्याचं झालं की एकदम त्या लेडीला रिअलाइज होतं, न्यू मॉमला, की माझं वजन वाढलेलं आहे आणि आय नीड टू डू समथिंग अबाउट इट. सो मग ते वजन कमी करण्यासाठी एकदमच जेवण कमी करतात, न्यूट्रिशियस गोष्टी खात नाहीत. जे काही डॉक्टरनी सप्लिमेंट दिलेले आहेत, आयर्न, कॅल्शियम, मल्टीव्हिटॅमिन्सचे सप्लिमेंट, हे सगळे सप्लिमेंट एकदमच अब्रप्टली बंद करून टाकतात. आणि त्यामुळे पोषण न झाल्यामुळे हा हेअरफॉल होऊ लागतो. आणि अगदीच ते आपल्याला रिअलाइज होतं की खूप केस गळतात. हे एकदम आपलं नरिशमेंट कमी केलेलं आहे आपण, त्यामुळे होतो. बाळ हसण्याचा याच्याशी काही संबंध नाहीये. शेवटी मृणाल, न्यू मॉम्सला तू एका वाक्यामध्ये काय सांगू इच्छिते? वेल, एका वाक्यात जर न्यू मॉम्सला मला सांगायचं असेल तर टेक थिंग्स स्लोली. म्हणजे जे काही आहे ते ग्रॅज्युअली करा. वेळ लागेल वेट लॉससाठी, पोस्टपार्टम वेट लॉससाठी. इट विल टेक टाइम, बट डोंट रश थ्रू इट. घाई करू नका. तुम्ही अचीव्ह करू शकता बॅलन्स डाएट, एक्सरसाइज थ्रू, बट डोंट टॉर्चर युअर सेल्फ. स्वतःला जास्त त्रास करून घेऊ नका. टेक थिंग्स स्लोली. आजपासून आपण फेमिनिन फ्रायडे ही पॉडकास्ट सिरीज सुरू करत आहोत. या सिरीजचं मेन उद्देश आहे विमेन्स हेल्थ, म्हणजे स्त्रियांच्या आरोग्याशी रिलेटेड व्हिडिओज बनवणं.